गुड मॉर्निंग गाईज, मी तुमचा लाडका आदी पुन्हा एकदा घेऊन आलेलो आहे तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग. आज आपण जाणार आहेत नवलाईचा तो माळ आहे तिथं जाणार आहे आपण. आणि तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ जर पाहायचा असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवीन नवीन व्हिडिओसाठी आम्हाला सबस्क्राईब करा. आणि आपण दर रविवारी ब्लॉग घेऊन येतो. आणि चला आपण आपल्या ब्लॉगला सुरुवात करतो. चला आता संपूर्ण गाडी जाते वर, पण आम्ही तुमच्यासाठी पायी चालतो. कारण की मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं आम्ही माळावर गेलतो, तो व्हिडिओ बी खास बनला. आणि इथं संपूर्ण गाडी जाते वर, पण आम्ही नाही का तुमच्यासाठी पायी चाललेलो आहे. मग मामानं आम्ही दोघांनं गाडीवर आलो. आपल्या पाहुण्याच्या घरी आपण गाडी लावलेली आहे. मामाला म्हणलं पायदळी जाऊ आपण, कारण की आपल्या यूट्यूब फॅमिलीला आपल्याला चालताना प्रवास करायचा आहे. गाडीवर जरा चांगलं नसतं वाटलं काहीच, म्हणून मी मामाला काय म्हणलो आपण पायी जाऊ. कारण की गाडीमध्ये आणि पायीमध्ये लय मोठा फरक आहे. आता आपण तुम्ही आम्हाला काही सपोर्ट करा, कारण की आपण काहीच महिन्यामध्ये आपण आपल्या यूट्यूब फॅमिलीवर आपल्याला पटपट सबस्क्राईब करून टाका. कारण की आपल्याला लवकरात लवकर आपले सबस्क्राईब वाढवायचे. मी एक चॅलेंज ठेवतो, कारण की मला त्यांना सबस्क्राईब केलं मी त्याचं प्रत्येक व्हिडिओमध्ये नाव घ्या जाईल. प्लीज तुम्ही तेवढं सबस्क्राईब करा. मी तुम्हाला म्हणतो तुम्ही मला सबस्क्राईब करा, लाईक करा, कारण की माझे व्हिडिओ असे येत राहणार आहे. तुम्ही जर मला सबस्क्राईब जर केलं एक, मी तुम्हाला तुमच्या व्हिडिओ आता पुढाला एक व्हिडिओ आहे मी त्याच्यात नाव घेईन तुमचं डायरेक्ट नाव घेईन. कारण की मला प्लीज सबस्क्राईब करा आणि असेच माझे ब्लॉगला सपोर्ट करा. आपण आता आपण अर्ध्या वाटास पोहोचलेलो आहे. आपण नवलाईला चाललेलो आहे. बघू शकता तुम्ही इतके वर आहे, ते खूप वर आहे गाईज, खूप वर आहे. आपण एकदा माळावर गेलो त्याचा व्हिडिओ तुम्ही पाहिला असन, आणि नसन पाहिला आपल्या चॅनलवर पटपट जा आणि सबस्क्राईब करून टाका. आणि ते व्हिडिओ ना ते तुम्ही बघू शकता. गाईज मी प्रत्येक व्हिडिओमध्ये असं थोडं आचकतो, गावठी बोलतो. मला बरेच जण म्हणले असे गावठी नको बोला जाऊ, कारण की मी काहून बोलत नाही. आपले शेतकरी लोक आपले व्हिडिओ पाहतात, आपले गावाकडचे लोक जास्त व्हिडिओ पाहतात आपलं, म्हणून आपलं कसं आहे असं रानटीच बोलणं. असे गावाकडचे लोक आपले ब्लॉग पाहतात, म्हणून मी हे डिसिजन घेतलेलं आहे आपल्याला गावठीच बोलायचं आहे. आपल्याला का असं हे नाही राहायचं. आपल्याला काय म्हणतात त्याला, काही लोक असे शायनिंग मारते, जरा शुद्ध बोलते. आपल्याला तसं नाही, साधं सिंपल. कारण की गाईच मला तुम्ही सपोर्ट करा. मी तुमचा मराठीच माणसाला सपोर्ट करणार आहे, मला गॅरंटी आहे. आणि आपण वर जाता जाता एक असं ठिकाण पाहिलेलं आहे, मी तुम्हाला मागच्या कॅमेऱ्याने दाखवतो, तुम्ही बघू शकता. मित्रांनो आपल्याला इकडं एक इथं देव आहे ते मला सांगता येणार नाही. एक पण झेंडा लावेल दिसतोय तुम्हाला. आपला मामा तिकडं ब्लॉग शूट करतोय. आपण त्या झेंड्यावर दरचक रील काढणार आहे. आणि तुम्हाला रील जर पाहिजे असेल ऑफिशियल आधी 301 माझं इंस्टाग्रामचं चॅनल आहे, त्याला तुम्ही फॉलो करू शकता आणि रील पाहू शकता. बघू शकता तुम्ही इथून वातावरण बघू शकता तुम्ही कसं वाटतंय. आपल्याला तितके वर जायचं आहे, बघा आपल्याला तितके वर जायचं आहे. आम्ही तुमच्यासाठी इतके वर जातो, तुम्ही प्लीज सपोर्ट करा आम्हाला. मी तुम्ही म्हणता का तीनदा तू सबस्क्राईब काय म्हणतोय, पण मित्रांनो तुम्ही सबस्क्राईब केल्यावर मला एवढा आनंद होतो. गाईज आम्ही थोडंसं थांबलो होतो. मामा मला म्हणला आता आपली 19 फेब्रुवारी येते आपली छत्रपती शिवाजी महाराज जयंती येते. मामा म्हणतो त्याच्यावरील काढ
आपण रील काढू, आपण असं काही नाही, आपण रील काढली एक आणि तुम्हाला रील पाहायला भेटेल माझ्या इंस्टाग्रामच्या आयडीवर. आता मित्रांनो आपण सध्या अर्ध्या वाटत पण नाही आहे, काही वेळात जाऊ आपण. थोडं अवघड आहे रस्ता. मामा पुढे मी पाठीमागे आहे, मामा त्याचा ब्लॉग शूट करतोय. मित्रांनो थोडं ब्लॉगची क्वालिटी खराब येईल, पण तुम्ही नक्की आम्हाला जर सपोर्ट जर केला, मी आयफोन घेतल्याशिवाय राहणार नाही. मित्रांनो मी तुम्हाला चॅलेंज देतो, येत्या 2 महिन्यात आपले 1 लाख सबस्क्राईब झाले पाहिजे. मित्रांनो 1 लाख सबस्क्राईब झाले ना, मी आयफोन घेणार आहे. ह्यो आपला शब्द आहे, मी शब्द कधीच बदलणार नाही. तुम्ही माझ्या चॅनलवर 1 लाख सबस्क्राईब करा, मी आयफोन घेतो. मित्रांनो आपला शब्द आहे, आपल्याला काहीच नाही, फक्त 1 लाख सबस्क्राईब पाहिजे, मी आयफोन आत्ता घेतो. तुम्ही कमेंट करा, पटपट सबस्क्राईब करा, तुम्ही कमेंट करा. तुम्ही जर कमेंट जर केलं मला समजून जाईन तुमचं नाव काय आहे काय नाही, तर मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुमचं नाव घेईन आणि घेईनच. आणि जर नाही जर घेतलं, मला कमेंटमध्ये बिंदास तुम्ही शिव्या देऊ शकतात, बिंदास. मी तुम्हाला काही, मला राग येत नाही, काही नाही, काही नाही. मित्रांनो एक माणूस त्या शब्द देतोय आणि तो पार नाही पाडतोय. म्हणलं जर असं शिव्या द्यानच ना, माणसाचा जीव ताडी जातोच ना मित्रांनो, कोणी बी असं. फक्त किती 1 लाख सबस्क्राईब प्लीज मित्रांनो. मित्रांनो खूप वर आहे, बघू शकता तुम्ही. इकडं पावसाळ्यात खूप छान वाटतं मित्रांनो. इथून धबधबा, इथं थोडं पलीकडं लेणीसारखं आहे, मस्त वाटतं. आम्ही एक वेळेस आलतो पावसाळ्यात, पण मी तेव्हा ब्लॉग नव्हतं करीत, आता ब्लॉग करतोय मी. तेव्हा जर आलो असतो तर आपलं चॅनल मॉनिटाईज झालं असतं. तेव्हा ही वाट आहे इतकी खराब होती, चिखलानं त्यानं लय खराब झाली मित्रांनो. मित्रांनो मी तुम्हाला वरचं वातावरण दाखवणार आहे, पण मित्रांनो तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मित्रांनो आम्ही एकदा मागं आलतो तर वर लग्न करीत होते लोक. मी तुम्हाला दाखवतो, वर मंदिर आहे मस्त असं, खूप मोठा, मला काय म्हणायचं आहे तुम्ही समजून घ्या मित्रांनो. मोकळं मैदान आहे मस्त, वर सकाळी सकाळी हारणी पळते, ससं पळते, खूप भारी वातावरण आहे. मित्रांनो आपल्या मराठी माणसाला कधी बी सपोर्ट करायचा, मी असो तुम्ही असो. तुम्ही चॅनल खोला यूट्यूब, मी तुम्हाला सबस्क्राईब करतो, मी तुम्हाला सपोर्ट करतो. मित्रांनो आपल्याला माग वाढणारे भरपूर जण आहे, पण पुढे घेऊन जाणारे एक पण जण नाही. हां काय 50% आहे मित्रांनो. मित्रांनो मी नॉनस्टॉप चाललेलो आहे वर. माझे पाय असे, माझ्या पायाला गोळे आलेले आहे मित्रांनो. मी काय सांगू तुम्हाला, माझी परिस्थिती नाही सांगू शकत मी मित्रांनो तुम्हाला. कारण की मित्रांनो मी असं मागं डिप्रेशनमध्ये गेलतो. माझे यूट्यूबला सुद्धा, इंस्टाग्रामला सुद्धा व्ह्यूज येत नव्हते. कारण की मित्रांनो मी यूट्यूब चॅनल डिलीट करून टाकलं होतं, इंस्टाग्रामचं चॅनल बी डिलीट करून टाकलं होतं. कारण की मित्रांनो मला कोणी पाहतच नाही. पण मी माझ्या स्वतःला बदललं आणि मी माझ्या मनाला म्हणलं, मी जन्माला आलो तर काही करूनच जाईल, तसं जाणार नाही. मित्रांनो तुम्ही तुमचा एक लाईक आम्हाला एवढा मोटिवेट करतो, मी तुम्हाला सांगू शकत नाही मित्रांनो. आणि ह्यो व्हिडिओ एखाद्या ब्लॉगर का गेला तर प्लीज मला कमेंट करा किती दैन होती म्हणून. मित्रांनो आता आपण 20% वाटत आलेलो आहे. किती 20, खूप वर आहे. आपण माळ पाहिला होता त्याच्यापेक्षा बी वर आहे.
खूप म्हणजे खूप वर आहे. फक्त कोणीच नाही, मी आणि मामा. पुढं तो आहे, पाठीमागे मी आहे. फक्त 2च जण वाट नाही. मंदिरापाशी असं भरपूर जण. मित्रांनो खूप टेन्शन आहे मला, कारण की हे तुम्ही म्हणता व्हिडिओ बनणं काही अवघड नाही, खूप अवघड आहे मित्रांनो. मी तेव्हा व्हिडिओ बनत नव्हतो तेव्हा मला बी तसं वेळ. किती वर आहे मामा हे? होय, मला वाटतं अजून 50-70% आलो असं आपण, काही माहिती नाही आहे. ग्राउंड फ्लोअर चालू झाले असं वाटतंय मला. जवळपास पोहोचलो आपण आता. एक 20-25% बाकी आहे अजून. नीट पकडणं भाई, कॅमेरा तर नीट पकडणं. हाथ दुखा होता. गाइस प्लीज सपोर्ट कीजिए आदि को, और मेरा भी चैनल गोदेसी ब्लॉग्स को सब्सक्राइब कीजिए. मित्रांनो आपण आता जवळपास आलेलो 50% वाटत आलेलो आहे. नाही भाई, आलो जवळपास 70% आलो. 70% आलेलो आहे. पावसाळ्यात लय भारी वाटतं राव मामा इथं. काय खतरनाक. जर आता थोडं ऊन आहे त्याच्यामुळं पुरे सुकेले झाड. बघू शकता मित्रांनो, इथं तुम्ही पावसाळ्यात असं हिरवं दिसतं. मित्रांनो मी तुम्हाला म्हणलं होतं ना, इथं खूप मोठं ग्राउंड आहे. तुम्ही बघू शकता, खूप मोठं ग्राउंड आहे. आणि आता आपण 70% मामानं आपल्याला सांगितलं आहे, 70% वाटत आलेलो आहे आपण. मित्रांनो तुम्हाला जर हे लोकेशन जर पाहिजे असेल तर 2 वाडा सरळ वर यायचं. मी तसं लोकेशन खाली पिन करतो. आणि इथं खूप भयानक वातावरण आहे. आम्ही ते वाटानं चालत होतं का, ती वाट आम्ही सोडून दिलेली आहे. आम्ही आता मधून जंगलावून म्हणजे मधून घुसलेलो आहे, वाट सोडून दिली. आणि मित्रांनो आता मी तुम्हाला एक सांगतो, कारण की तुम्ही जर कोणत्या गोष्टीची जर लाज जर धरली मित्रांनो, तर तुम्ही आयुष्यात काहीच करू शकत नाही. हे वाक्य माझं ध्यानात ठेवा मित्रांनो तुम्ही. हां मित्रांनो, तुम्ही काहीच करू शकत नाही आयुष्यात. मी पण ब्लॉग बनत नव्हतो, बंद केलं होतं, कारण की माझे मित्र माझी मजाक उडत होते. आता ते काही येईन कमेंटमध्ये म्हणीन काहीतरी. नाही मित्रांनो, पण मी सत्य गोष्ट बोलतो, कोणती बी खोटं गोष्ट बोलत नाही मित्रांनो. आपलेच लोक आपल्याला पुढे जाऊ देत नाही. तुम्हाला 2 गोष्ट चांगले नाही सांगणार, घाण सांगीन घाण. पण मित्रांनो 2 गोष्ट चांगल्या सांगणारे लोक खूप कमी असतात मित्रांनो. कोणाचाच ऐकू नका. फोन घ्या, मी मागच्या व्हिडिओमध्ये बी सांगितलं होतं, फोन घ्या आणि आपला शूट करा आणि ब्लॉग करा, काही करा, तुम्ही करा, काहीतरी करून दाखवा, आपल्या घरच्याला काहीतरी करून दाखवा. आता मी फक्त तुमची सपोर्टची गाईच जरूरत आहे. आत्ताशिक माझी गाडी धक्क्याला लागली. मला एक व्ह्यू नव्हतं येत. मी लोकाला म्हणत होतो व्हिडिओ पहा, मला एक व्ह्यूज नव्हते येत. पण आता सध्या 30% बरा येतोय मित्रांनो. इतका आनंद होतो ना, खूप आनंद होतो आपल्याला. तेव्हा 100 लोक पाहतात, 50 लोक पाहतात, पाहू द्या मित्रांनो. तुमचा वीक पॉईंट ह्यो आहे, मला कोणी जास्त सपोर्ट करीत नाही, पाहत नाही मित्रांनो. एवढे 100 लोक तुम्हाला त्यांचा टाईम काढून पाहू लागले तर तुमच्यामध्ये काहीतरी स्किल असणच ना मित्रांनो. मला बिलकुल लाज वाटत नाही. माझे मित्र माझी मजा घेतात, काही फरक पडत नाही मला. आणि पुऱ्या शाळात मी कॉलेजमध्ये आहे 12वीला सध्या. माझे सर लोकसुद्धा मला सपोर्ट करतात. आपले सर लोक चांगले, आपल्याला राग येत त्यांचा, पण आपल्याला ते सपोर्ट करतात. माझे सर लोक मला सपोर्ट करतात खरंच मित्रांनो. तुम्ही बघू शकता केवढं मोठं ग्राउंड आहे इथं. बघू शकता इकडं सकाळी सकाळी हरणी पळतात आणि ज्यादा इकडं खास करून इकडं बिबटे राहतो. देवाच्या कृपानं तसं आपल्यासोबत काही घडावं नाही, आपल्याला काही बिबटे दिसावं नाही. तुम्ही मंदिर बघू शकता. आम्ही एवढं वर आलेलो आहे, थोडे शब्द तत्त मम्म होतं माझ्याकडून, पण तुम्ही सांभाळून घ्या गाईच, कारण की मी नवीन आहे.
नवीन आहे गाईस. पण आपल्याला मी तुम्हाला सांगितलं, शेवटमध्ये बी सांगतो मी मित्रांनो तुम्हाला, मी आलो तर काही करूनच जाईल. आणि आपल्याला फक्त मला तुमची सपोर्टची गरज आहे मित्रांनो. आता एवढा आपला सूरज चव्हाण मित्रांनो, तो पहिले थोडं कडू आहे पण सत्य आहे. तो पहिले कसा दिसत होता, कशी व्हिडिओ बनत होता, तो शून्यातून निर्माण केला पुरं त्यानं. शून्यातून वर आलेला आहे तो मित्रांनो. तो फेमस होऊ शकतो, मी का होऊ शकत नाही मित्रांनो. माझ्याकडे बी स्किल आहे ती मित्रांनो. तो एवढा घाण दिसत होता मित्रांनो, पण त्याची लाईफ बदलली खरंच मित्रांनो. तसा मला पण सपोर्ट करा मित्रांनो. खरंच सूरज चव्हाण दादा खूप फेमस झाला आणि त्याची खरंच लाईफ बदलली मित्रांनो. मला पण तसंच करायचं आहे. प्लीज तुमचा सपोर्ट करा मित्रांनो मला तुम्ही. कारण की आपण प्रत्येक गोष्टीची लाज जर धरली तर आपण आयुष्यात काहीच करू शकत नाही. यूट्यूबमध्ये सौरभ जोशी नावाचा एक व्यक्ती आहे ब्लॉगर. मित्रांनो आपण मंदिराजवळ आता पोहोचणार आहे. बघू शकता तुम्ही मंदिराचं बांधकाम चालू आहे मित्रांनो. आपण आता थोड्याच वेळात मंदिरापाशी पोहोचणार आहे मित्रांनो. तुम्ही बघू शकता आतमधून मंदिर, कारण की मी आता तुम्हाला घेऊन चाललेलो आहे. आणि तुम्ही जर संपूर्ण व्हिडिओ बघत असाल तर धन्यवाद तुम्हाला. कारण की मी मागं सांगितलं होतं आपल्याला पाठीमागं वाढणारे भरपूर जण आहे, पण असं वर जाऊन देणारे खूप कमी लोक आहे. कारण की मित्रांनो तुम्ही यूट्यूब चॅनल खोला आणि तुम्ही तेव्हा एखादा व्हिडिओ टाकसान, तुम्हाला त्याची व्हॅल्यू कळन, किंमत कळन मित्रांनो. इकडं नवं मंदिर होतं आहे, बघू शकता तुम्ही. इथं मस्त ओढ आहे सावलीला, मस्त आपण आता तिथं बसू. नंतर मी तुम्हाला मंदिर दाखवतो. पण मित्रांनो तुम्ही आपल्याला सपोर्ट करा. मी तुम्हाला सांगितलं किती 1 लाख सबस्क्राईब झाले पाहिजे आपल्याला. 1 लाख सबस्क्राईब मी तुम्हाला तेव्हा मला सबस्क्राईब करीन. मी तुम्हाला चॅलेंज देतो, तुम्हाला गिफ्ट देईन मी, गिफ्ट. कारण की मित्रांनो त्या दिवशी माझे 1 लाख सबस्क्राईब होईन, त्या दिवशी मी तुम्हाला गिफ्ट देईन मित्रांनो. बघू शकता सावलीत आल्यावर खूप छान वाटते मित्रांनो. पुरा हात बी गळून जातोय मित्रांनो फोन धरू मित्रांनो. इथं काय तरी मंदिर आपण पाहून घेऊ कशा मित्रांनो. इथं पण देवीचंच मंदिर आहे, पाहू शकता तुम्ही. आता आपण मंदिर बघितलं. इकडं पाण्यासाठी विहीर खणलेली आहे. आता हे जुनं मंदिर आहे. इथं मी मागं आलतो तर इथं तुम्हाला म्हणलं होतं लग्न चालू होतं इथं. इथं कोणी राहत नाही, ते ढोरं बकऱ्या चारणारे लोक राहतात जास्त. कारण की इथं पुरं भेवाटासारखं आहे मित्रांनो. इथं एवढ्या वर कोणी येत नाही, काही नाही. बघू शकता तुम्ही इथं खूप भेव वाटतं मित्रांनो. इथं भेवाटासारखंच आहे, इथं जास्त कोणी येत नाही. आता आपण मंदिराजवळ आलेलो आहे. मी तुम्हाला आतमधून मंदिर दाखवतो कसं आहे कसं नाही. मित्रांनो आता आपण वर चढलेलो आहे. बघू शकता तुम्ही किती छान वातावरण आहे इथं. बघू शकता आपला मामा तिथं ब्लॉग शूट करतोय. मी तुम्हाला आतमधून बी दाखवतो मित्रांनो. आपण दर्शन आता तर मी मध्ये जातो. आता काही बोलणं नाही आपल्याला, आपण देवीजवळ आलेलो आहे. मी तुम्हाला मंदिर दाखवतो देवीचं आतमधून. मित्रांनो बघू शकता तुम्ही, याला म्हणतात नवलाईचा माळ. आपण इथं दर्शन घेतलेलं आहे. इथं लोक येतात, पाया पडतात. बघू शकता तुम्ही मित्रांनो. आपण बी पाया पडू, देवीला असं म्हणू आपण, देवी माझं यूट्यूब चॅनल लवकरात लवकर मोनिटाईज होऊ दे. मी एकदा दर्शनाला येईन तुझ्या. मित्रांनो मी देवी तुझ्या एकदा दर्शनाला येईन, फक्त माझं यूट्यूब चॅनल मोनिटाईज होऊ दे.
मित्रांनो आता आपण दर्शन घेतलेलं आहे. थोडं आता बाहेर येऊ, इथं बसू थंड्या सावलीला. आपण इतक्या खालून वर चालत आलो म्हणजे आपल्याला आपले पाय दामल्यान झाले. मित्रांनो मी आता शेवटचं म्हणतो, तुम्हाला सबस्क्राईब करून टाका. आणि आता थोडं घरून नाश्ता करून आलतो, थोडं भूक लागलेली आहे. आम्ही येता जेवण आणलेलं आहे. आणि बाय बाय मित्रांनो, भेटू आपण नवीन एका पुन्हा ब्लॉगमध्ये. सबस्क्राईब करा मित्रांनो प्लीज.